बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे असं कळतंय। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। विरोधकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा झालेली आहे। सुनावणी अतिशय सक्रिय झाल्यानंतर ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच श्रद्धा, आपण जर बघितलं तर या प्रकरणात सुरुवातीपासून ग्रामस्थ आक्रमक होते। ज्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात आलं महामार्गावर, त्या दिवशीच सीआयडी चौकशीची मागणी पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती। त्या दिवशी मागणी मान्य करण्यात आली होती। आतापर्यंत जो तपास आहे तो पोलीसच करत होते, परंतु आता ही जी मागणी करण्यात आली होती त्यानुसार आता सीआयडी कडे तपास वर्ग केला असल्याचं एसपींनी बजरंग सोनवणे यांना माहिती दिली। बजरंग सोनवणे यांनी तरी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मला एसपींनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे दिला आहे। त्यानुसार आता सीआयडी या प्रकरणाचा पुढील तपास करणार असंच एकंदरीत दिसते। या प्रकरणाचा जो तपास आहे तर वेगवेगळे जे यातील लोकप्रतिनिधी आहेत बीडमधील, तर ते वेगवेगळी मागणी करताना दिसतात। यापूर्वी सीआयडी कडे तपास द्यायची मागणी केली होती। त्यानंतर सुरेश दस यांनी बीडमध्येच अप्पर पोलीस अधीक्षक आणि तिथले जे स्थानिक पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तपास ठेवावा अशी मागणी केली होती। तर बजरंग सोनवणे यांनी स्वतः सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। एकंदरीतच तपासाबाबत वेगवेगळे मतं दिसत आहेत, तर सध्या तरी सीआयडी कडे तपास दिला असल्याचं बजरंग सोनवणे यांना एसपींनी सांगितल्याचं आहे। सध्या